तर इकडे खडसेंच्या राजीनाम्यानंतर राज्य मंत्रिमंडळात एक ज्येष्ठ चेहरा म्हणून पांडुरंग फुंडकरांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। राज्य मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला आणि ज्याच्या शपथ झाला त्यातले सगळ्यात ज्येष्ठ मंत्री पांडुरंग फुंडकर आपल्यासोबत आहेत। फुंडकर साहेब, ज्येष्ठ म्हणून पहिल्यांदा आज शपथेचा मान तुम्हाला मिळाला, परंतु ही संधी काहीशी उशिरा मिळाली असं वाटतंय? नाही, मला असं वाटत नाही उशिरा मिळाली। पक्षात काम करत असताना ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्यावर येत असतात त्या जबाबदारीनं कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे। मी सुरुवातीपासून संघटनेत काम करणारा कार्यकर्ता आहे। ज्या वेळेला पक्षाला असं वाटलं की आता भाऊसाहेबाला मंत्रिमंडळात घेण्याची गरज आहे त्यावेळेला पक्षाने निश्चितपणानं मला सन्मानानं बोलावून आणि मंत्रिमंडळाची शपथ द्यायला हवी। प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही काम केलेल्याच्या पूर्वी त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विधान परिषदेमध्ये होता, त्या सगळ्या कामाचा अनुभव तुम्हाला मंत्रिमंडळात काम करताना कशा प्रकारे होणार आहे? निश्चितपणानं मला चांगला अनुभव, त्या अनुभवाचा फायदा मला होईल। याचं कारण प्रदेशाध्यक्ष असताना महाराष्ट्रात अनेक महाराष्ट्राला मी दौरे केले। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला कार्यकर्ता माझ्या ओळखीचा आहे आणि त्यामुळे मी पणन महासंघाचाही अध्यक्ष होतो। त्यामुळे निश्चितपणानं या पदावर असताना या पदाचा निश्चितपणानं महाराष्ट्राला उपयोग होईल, मलाही उपयोग होईल। हो साहेब, मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे मंत्रिपदाचं वाटप करणं, खाती वाटप करणं, परंतु तुमची काय इच्छा आहे? साधारणतः तुमचा अनुभव लक्षात घेता तुम्हाला कुठलं खातं सांभाळायला जास्त आवडेल? माझी इच्छेचा सवाल नाही राहिला। आता मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे, मुख्यमंत्री जे खातं देतील त्या खात्याला निश्चितपणानं मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन। मुख्यमंत्री जे खातं देतील ते खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू असं पांडुरंग फुंडकर म्हणतात। ज्येष्ठ मंत्री आहेत ते, आणि याच्या पुढे त्यांना कुठलं खातं मिळतं हे महत्त्वाचं आहे, पण कदाचित सहकार किंवा कृषी यापैकी महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।